बातमी आहे पंढरपूरमधून। पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात एक भुयार आढळलेला आहे। कान्होपात्रात ते लक्ष्मी मंदिर परिसरात हे भुयार आढळलंय। खचलेला दगड काढताना हे भुयार समोर आलेला आहे। तर पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील काढलेली चांदी ही आता वितळवली जाणार आहे। 700 किलो चांदी वितळवून पुन्हा मंदिराला लावली जाणार आहे। चांदी लावण्यासाठी मंदिर प्रशासनाची विधी आणि न्याय विभागाकडे मागणी करण्यात आली आहे। विधी आणि न्याय विभागाने परवानगी दिल्यानंतरच ही चांदी लावली जाणार आहे। विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला 15 मार्च पासून सुरुवात करण्यात आली होती। आज जर आपण बघितलं तर जवळपास 90% काम पूर्ण झालेलं आहे। मात्र विशेष म्हणजे या संवर्धनाच्या कामामध्ये मंदिरामध्ये जे असलेले चांदीचे दरवाजे होते, त्याचबरोबर विठ्ठलाचा तो विठ्ठलाच्या प्रभावळ होती, त्याचबरोबर विठ्ठलाच्या बाहेरील भागामध्ये काय चांदी लावली होती, ही सगळीच चांदी काढण्याचं काम आता पूर्ण झालं होतं। व्यवस्थापक बालाजी पुदोडा साहेब आपल्याला काय सांगतो साहेब, किती चांदी निघाली आणि काय हे चांदीचं करणार? जवळपास आपल्या दरवाजाची, आपल्या लावल्या दारावरची, मधल्याच्या दारावरची जवळपास 700 किलोच्या आसपास चांदी निघाली आहे। तो वितळण्यासाठी व ते वितळून पुन्हा 9 दरवाजाला चांदी बसवण्यासाठीची परवानगी आम्ही विधी न्याय खात्याकडे मागितलेली आहे। ती परवानगी मिळताच आम्ही त्या 9 दरवाजाचं काम सुरू करणार आहे। मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी।